कृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. मी अजय तांडेल. तुम्हा सर्वांचा लाडका एजे टेलर. तुम्ही मला Instagramवर भरपूर प्रेम दिलत. अगदी 25K फॉलोअर्स झालेत. Facebookवर 11K फॉलोअर्स झालेत. तर YouTubeवर अगदी व्हिडिओ यायच्या अगोदर सुद्धा माझे जवळ-जवळ 2,500 सबस्क्राईब व्हायला आलेत. हा सगळा तुमचा प्रेम आहे आणि याच प्रेमामुळे मी ठरवलं, की आपण एजे टेलर मराठी क्लास चालू करायचं तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांचा एवढा विश्वास आणि माझ्यावर असणारं प्रेम आणि म्हणूनच तुमच्यासाठी खास घेऊन आलो मी एजे टेलर मराठी शिवण क्लास. या क्लासमध्ये आपण बरंच काही शिकणार आहोत. माझ्या 13 वर्षाचा अनुभव मी तुमच्यासोबत सांगणार आहे. म्हणजे 13 वर्षामध्ये मी जी काही शिकलो, छोटं की बारीक, मी कोणी मोठा टेलर नाही. मी एक साधा टेलर आहे. ब्लाऊज शिवतो, वन पीस शिवतो. कारण टेलर कधी कुठला मोठा नसतो. कारण एका टेलरला सगळ्या गोष्टी जमत नाही. प्रत्येक टेलर वेगवेगळं कामं करत असतो. म्हणून मी असं म्हणत नाही, की मला सगळं येतं. मला जे काही येते ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या एजी टेलरच्या बेसिक क्लासमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अगदी मापं कशी घ्यायची, मापं कशी टाकायची, बुकमध्ये मापं कशी लिहायची, पेपर कटिंग कशी करायची, ब्लाऊज कसा शिवायचा, ड्रेस कसे शिवायचे, डिझाईन नवनवीन, अगदी व्यवसायात येणाऱ्या उपयुक्त टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं तुम्ही आजच आपला क्लास जॉईन करत राहा आणि सबस्क्राईब करा. कारण आज आपण शिकणार आहोत शिवणकाम आणि शिवणकामाची ओळख. शिवणकाम करणं खरंच सोपं आहे का? शिवणकाम करणं खरंच सोपं आहे का? तर नाही. शिवणकाम हे खूप कठीणच आहे. का सांगतो? कारण प्रत्येक गोष्टी कठीण असते, पण त्याला सोपं बनवणं हा आपल्या हातात असतं आणि त्याच सोप्या गोष्टी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. कारण शिवणकामामध्ये एक-एक गोष्ट बारीक-बारीक, पाव इंच, अर्धा इंच असा खेळ चालू असतो. मग हीच मापं कशी हाताळायची हे एजी टेलर अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. कारण तुम्हाला तर माझा अनुभव आहेच. कारण Instagramवर तुम्ही खूप सारे माझे व्हिडिओ बघताय आणि तिथं तुम्ही बरंच काही माझ्याकडनं शिकलात. म्हणूनच तुम्ही सांगत होतात, की दादा YouTubeवर चॅनल चालू करा. म्हणून तुमच्या आग्रहाखातर मी आज YouTubeवर चॅनल चालू करतोय. म्हणून आज आपला पहिला भाग मी चालू करतोय, शिवणकामाची ओळख. तुम्ही नवशिके टेलर असाल म्हणजे तुम्ही सुरुवातीच करत असाल. काही जण आता जे बघतात ते कदाचित त्यांचा टेलर क्लास कंप्लीट झालेला असतो, पण त्यांना जमत नाही. कोणाचा क्लास 10 वर्षापूर्वी झालाय, कोणाचा क्लास 12 वर्षापूर्वी झालाय, कुणाचा अगदी 5 वर्षापूर्वी झालाय. पण कसं असतं या टेलर कामामध्ये सातत्य जर नसेल, सातत्य जर कामामध्ये नसेल, तर टेलर काम हा बुद्धिबंद माणूस लगेच विसरून जातो. म्हणूनच तुम्ही आता रोज माझा क्लास बघत जा आणि या रोजच्या क्लासमध्ये तुम्ही भरपूर काही शिकत जा. नवशिके टेलर असाल किंवा आधीपासून टेलर काम करत असाल, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने समजवण्याचा माझा प्रयत्न असेल. तुम्हाला जे काही शिकायचं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारत जा. आणि हो, आज आपला पहिला भाग आहे म्हणूनच सांगतोय, कारण तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा. कारण जेवढा तुमचा प्रेम मला मिळेल तेवढं मला शिकवायला सुद्धा बरं वाटेल. शिवणकाम करता करता स्वतःमध्ये थोडा बदल घडवायचा. मध्ये थोडा बदलायचा. आपला पेहराव, आपला वागणूक स्वतः सगळं बदलून घ्यायचं. कारण शिवणकाम ही एक रुबाबदार बनवण्याची कला आहे. शिवणकाम म्हणजे नुसती कला नाही. ही शिवणकाम म्हणजे नुसती कला नाही. त्याच्यातनं आपण पैसे कमवणार आहोत. त्याच्यातनं आपलं बरंच घर चालतं. काही गृहिणी तर या शिवणकामावरच आपलं घर करतात. काही गृहिणी तर दर महिन्याच्या मला किंवा वर्षाला सोना करत असतात या टेलर कामावर. असा हा टेलर काम असतोय. काही महिलांनी तर अगदी मुलांचं शिक्षण करून, घरदार सांभाळून, नवरा नसेल तर हे सगळं करतात हे सुद्धा टेलर कामावर. बरेचसे पुरुष मंडळी आहेत ते सुद्धा टेलर काम करतात आणि आपला संसार मुलांना खूप मोठे केलेत. म्हणून या माझ्या टेलर लक्ष्मीला कधी तुम्ही कमी समजू नका. काही लोक बोलतात टेलर काम म्हणजे अडाणी लोकांचं काम आहे. तर असं बिलकुल समजू नका. टेलर काम हे बुद्धिवंतांचं, मेहनतीवाल्यांचं आणि कष्ट करणाऱ्यांचं काम आहे. टेलर काम हे कोणीच करू शकत नाही. समजलं? ज्याला बुद्धी असेल तुम्ही अगदी गणित विषय आपण साइन कॉस थिटा शिकलो ना, तसं या टेलर शिकायला लागतं आणि करायला लागतं. पाव इंचाच्या अंतराने चुकायला लागतं. मग लोकांना काय समजेल? अडाणी लोकांचं काम आहे की बुद्धिवांचं काम आहे? लोक म्हणतात आम्ही खूप पैशावाले आहोत. पैशावाली तुम्ही असाल हो, पण तुम्हाला रुबाबदार बनवायचं काम हे आमचं टेलर लोकांचं असतं. आज अनेकांना टेलरिंग काम शिकायची इच्छा असते, पण काहींजवळ पैसा नसतो, काहींजवळ वेळ नसतो, म्हणून टेलर काम शिकतच नाही. बरोबर आहे? किंवा काहींचा टेलर काम पूर्ण होतो, पण योग्य तो मार्गदर्शक म्हणजे शिक्षक मिळत नाही. काही जण कसं शिकव करतात, पुन्हा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा सगळ्यांचा विचार करून हा मी टेलरिंग क्लास सुरू करत आहे. शक्य तितक्या
कमी वेळात तुमचा टेलिंग क्लास कम्प्लीट आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं मी काम करणार आहे. याच विचारातून मी हा मराठी शिवण क्लास चालू करत आहे, AJ मराठी शिवण क्लास. आणि याला तुम्ही नक्की सपोर्ट कराल असे मी हे करतो. या चॅनलवर आपण अगदी सुरुवातीपासून शिकणार आहोत ते शेवटपर्यंत शिकणार आहोत. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आजचा आपला पहिला भाग आहे. मी फक्त तुम्हाला शिवणकामाची ओळख सांगत आहे. बाकी आपण शिवणकाम हे उद्यापासून अगदी व्यवस्थित शिकणार आहोत. आज सुद्धा शिकणार आहोत, असं नाही की शिकवणार नाही, पण तुम्हाला शिवणकाम बऱ्याचशा गोष्टींमध्ये शिकणार आहोत. माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांना ज्यांना टेलरिंग काम शिकायचं आहे त्यांनी या चॅनलला नक्की जॉईन करा आणि शिवणकाम शिकून घ्या. चला तर मग आज आपण आपल्या टेलरिंगच्या कामाला सुरुवात करूया. आता टेलरिंग काम म्हणजे काय असतं म्हणत असेल ना, फक्त ब्लाऊज शिवला म्हणून टेलर असतो का? नाही. टेलरिंग मध्ये बरेच प्रकार आहेत. कोण शर्ट शिवतो, कोण पॅन्ट शिवतो, कोण सूट शिवतो, कोण कुर्ते शिवतो, कोण नवारी शिवतो, कोण साडी शिवतं, कोण ब्लाऊज शिवतो किंवा बरंच काही फ्रॉक शिवतो कोण. असे टेलर अगदी गोधड्या शिवणं सुद्धा म्हणजे टेलर काम असतं. तर याच्यातलं एक पार्ट म्हणजे आपला ब्लाऊज शिवणं आपण सुरुवात करतो. ब्लाऊज झाले की आपण ड्रेस सुद्धा शिकू आणि तुम्हाला जेवढ्या नवीन डिझाईन शिकवता येतील तेवढ्या शिकवणार. आता मी 13 वर्ष काम करतोय. 13 वर्षाचे अनुभव खूप वाईट असतात. कधी कधी कोण आपल्याला वाईट बोलतं, कोण चांगलं सुद्धा बोलतं. टेलर कामामध्ये कस्टमर म्हणजे आपला देव असतो आणि त्या देवाला आपण देवच मानत असतो, कारण त्यांच्यामुळे आपला व्यवसाय असतो. काही आपल्या टेलरना वाटतं की आम्ही जर लोकांचे ब्लाऊज शिवले तर लोक घालणार काय. असं नसतं. लोक जर आपल्याकडे आले नाही तर आपण शिवणार काय आणि खाणार काय, हा विचार सुद्धा मला धरा पाहिजे की नाही सांगा तुम्ही. तुम्हाला हा विचार पडला असेल. कुठल्याही व्यवसायामध्ये ग्राहक हा देव असतो. जशी त्यांना आपल्याला गरज असते तशी त्यांना गरज असते आपल्या. असं दोघांचं देवाणघेवाण चालू झालं नाही तर कुठलाही व्यवसाय होणार नाही. व्यवसायामध्ये काय असतं, व्यवसायामध्ये चेहऱ्यावर स्मित हास्य असावं, डोळ्यात राग नसावा, चेहरा नेहमी खाली असावा, ताठमान असावी, पण ती सगळीकडे नसावी. कारण एकदा कस्टमर आला आपल्या समोर की आपण उभं राहून सरळ उभं राहावं, हे असतं. टेलरिंग मध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्या मनाविरुद्ध सुद्धा करायला लागतात. कधी कधी कोणाच्या शिव्या सुद्धा ऐकायला लागतात आणि ती सुद्धा तयारी ठेवायचीच आहे, कारण आपण माणूस आहोत. आपल्याकडनं कधीतरी चुकी होणार नाही. आता काही जण म्हणतात मला सगळं येतं, मला सगळं येतं. कोणालाही सगळं येत नसतं. कधीतरी आपल्याकडनं थोडी तरी चूक होते, मग त्यावेळी आपल्याला कस्टमर थोड्याफार शिव्या घालतात. बरोबर आहे की सांगा. त्यामुळं टेलरिंग व्यवसायामध्ये शब्द ऐकण्याची किंवा कुणाचा राग सहन करण्याची सुद्धा सवय असावी लागते. आता शिवणकाम शिवणकाम शिवणकामामध्ये खूप प्रकार आहेत. शिलाईचे खूप प्रकार आहेत, मशीनचे खूप प्रकार आहेत. तेवढे सगळे प्रकार शिवणकामाच्या गोष्टी आपण ते शिकणार आहोत. आज आपण चॅनलची ओळख करून घेतली. माझा AJ टेलर, माझा 13 वर्षाचा प्रवास. मी 13 वर्षामध्ये खूप काही सण केलेला आहे. सांगतोय बघा तुम्हाला, ऐकूनच घ्या. पटकन टेलर काम कुठलाही होत नाही, की कुठलाही माणूस पुढे जात नाही. आधी मी 10वी केली. 10वी केल्यानंतर घरची परिस्थिती बिकट ना अजूनही बिकटच आहे. मी स्वतःला कधी श्रीमंत समजला नाही. मी अजूनही गरीबच आहे. या गरिबीत ना मी 10वीला असताना मला 65% होते. मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं होतं, परंतु माझ्याकडे किंवा माझ्या घरात पैसे नसल्यामुळे मी काही सायन्सला ऍडमिशन घेतलं नाही. त्यावेळी मी ITI केली. ITI ला असताना चांगला पास झालो, पण मला नोकरी करायची मात्र बिलकुल इच्छा नव्हती. नोकरी हा माझा विषय नव्हता. त्यामुळे मी ITI केल्यानंतर अप्रेंटिसशिपला गेलो नाही. 1 वर्ष घरातच बसलो आणि असा सहज म्हणून पेन तालुक्यात गेलो होतो आणि तिथं मला एक क्लास दिसला. त्या क्लासवाल्या ताईंना मी विचारलं, की ताई मला ब्लाऊज शिकवाल का तुम्ही? तर त्या म्हटल्या, मी कधी मुलांना शिकवत नाही, पण तू आल्याच विचारला तर मी शिकवतो. म्हणून त्यांनी मला क्लासला घेतलं त्यांच्या इथे. जवळ-जवळ 1.5 महिना क्लास केला आणि त्यांनी मला क्लास बंद करायला लावलं, की त्यांच्या इथे कोणतरी प्रॉब्लेम केल्यामुळे क्लास बंद झालं. नंतर मी ब्लाऊज शिवायला लागलो असंच. ब्लाऊज शिवता-शिवता मला ते खंतडलं, अरे मी तर 10वी झालो किंवा ITI झाली. आता पुढं काय माझं? या विचाराने मी पुन्हा नंतर 11वी-12वी कॉलेजमधनं केली. माझ्या साई शाळेतल्या कॉलेजमधनं मी 11-12वी केली. 11-12वीला 12वीला 70% पडले आणि मी चांगला पास झालो. आता पुढे काय करायचं म्हणून प्रश्न पडला. म्हणूनच मी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केला पनवेलला. तो क्लास कंप्लीट चालू असतानाच डोक्यात फॅशन डिझायनिंग ही कल्पना आली किंवा संकल्पना कोणतरी डोक्यात भरली आणि तेच मनात पकडलं. 60,000 रुपये फी होती फॅशन डिझायनिंगची. आता करायचं काय? भरायचे कसे? नाही हारलो, कारण मी ब्लाऊज शिवत होतो. ब्लाऊज शिवता-शिवता मी 11-12वी सुद्धा कंप्लीट केली आणि नंतर टेलरिंग क्लास. ब्लाऊज शिवता-शिवता मी डिप्लोमा इन फॅशन डिझायनर CKT कॉलेजमधनं पूर्ण केलं आणि अशा पद्धतीने मी कॉलेज पूर्ण केलं
आणि 2017 माझं कॉलेज कम्प्लीट झालं आणि लगेचच मी दिवाळीमध्ये माझा शॉप चालू केला. 2017 पासून 2026 पर्यंत माझा 9 वर्षाचा व्यावसायिक दृष्टिकोन. 9 वर्ष मी दुकान टाकलं, पण त्याच्या अगोदर मी 4 वर्ष घरी काम करतो. असे 9 नी 4 13 वर्ष. आणि 2019 पासून मी शिवण क्लास घेतो माझ्या शॉपमध्ये ऑफलाईन. त्यामध्ये मी जास्त मुली कधी क्लासला घेत नाही. मी अगदी मोजक्याच मुली घेतो, कारण माझं दुकानातलं काम सांभाळून पुन्हा शिवण क्लास घेणं खूप कठीण. त्यामुळे महिन्याला 1 ते 2 ते 3 एवढ्याच मुली मी घेत असतो, जास्त मुली घेत नसतो. असा हा व्यावसायिक दृष्टी असतो. आपण जर एकदाच कमायला गेलो तर जमत नाही. त्या दृष्टीकडनं हळूहळू आता मी पुढे आलो, क्लास जॉईन केले, क्लास घेतला होता. आता माझ्या पेपर कटिंगला तुमचा खूप प्रतिसाद मिळतोय मला. माझ्या पेपर कटिंग अगदी घराघरात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता पोहोचल्यात. तुम्हाला सुद्धा जर कोणाला पेपर कटिंग हवे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी पेपर कटिंग अगदी माझा सेट 1200 रुपयामध्ये, त्या पण मी स्वतः हाताने कटिंग करतो. असं नाही की मशीन मधनं कटिंग करतो, स्वतःने हाताने कटिंग करतो आणि प्रत्येक तयार होतो. आजपर्यंत भरपूर ताईंनी माझ्याकडे पेपर कटिंग घेतली. त्यांचा अनुभव सुद्धा खूप चांगला आहे. ब्लाऊजची फिटिंग सुद्धा व्यवस्थित बसते. आणि तुम्हाला काही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही इंस्टाग्रामवर माझे ब्लाऊजचे व्हिडिओ, ड्रेसचे व्हिडिओ बघतच आहात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझी फिटिंग माहितीच आहे. अशा प्रकारे माझा टेलरिंग व्यवसायाचं काम सुरू झाला. 6 वर्ष मी ट्रेनिंग क्लास घेतोय आणि 6 वर्षाचा अनुभव शिकवण्याचा आता मी या कॅमेरा समोर आलोय. कॅमेरा समोर आलोय कारण तुमचा आग्रह म्हणून. बऱ्याच ताईने कमेंट केल्या होत्या की दादा क्लास घ्या आमचा युट्यूबवर. आणि आता सुद्धा हा फक्त व्हिडिओ टाकतोय मी, पण काही ताईंना ऑनलाईन क्लास करायची खूप इच्छा झालेली आहे की दादा आम्हाला तुमच्याकडे शिकायचं आहे. तर त्या सर्वांचा मी विचार करून लवकर ऑनलाईन क्लास सुद्धा विचार करणार आहे. असा सगळा झाला आपला आजच्या शिवणकामाची ओळख आणि माझी स्वतःची ओळख. माझ्या मित्र-मैत्रिणींनो आणि बहिणींनो, आज आपण चॅनलची ओळख करून घेतली, माझी ओळख आणि शिवणकामाची ओळख करून घेतली आहे. माझ्या या 13 वर्षाच्या अनुभवातून जे काही मी शिकलो आहे, ते तुम्हाला मी सगळ्यांना देणार आहे. सोप्या मराठीत आणि सुटसुटीत भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. पुढील भागामध्ये आपण टेलरिंग कामामध्ये काय काय लागतं, कोणकोणत्या वस्तू आणि वस्तूंची ओळख हे आपण शिकणार आहोत. कोणती वस्तू कशासाठी लागते, ती कधी वापरावी लागते, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी टेलर कामामध्ये लागतात. आपला हा मागे सेटअप अजून तयार झाला नाही. पाऊस खूप पडत आहे, त्यामुळं आपल्या मेन्यू असेल किंवा सेटअप असेल, वरती माझा लोगो असेल, असे बॅनर आहेत, ते अजून इथे काही आले नाही. पण मी आज 6 जुलै, पण तुमचा मी सगळ्यांना डिक्लेअर करून टाकलं होतं की मी 6 जुलैला पहिला क्लास घेणार आहे. म्हणून तुमचा मन नाराज नाही करता मी आज पहिला क्लास घेतोय. आजचा क्लास छोटा असेल कारण आपल्याकडे आपला सेटअप तयार व्हायचा आहे, वरती लोगो यायचा आहे, बॅनर यायचे आहेत, खूप सारे टेलरिंग कामाच्या वस्तू इथे लावायच्या आहेत. पण अतिवृष्टीमुळे म्हणजे पाऊस खूप पडतोय, आमच्याकडे पूर स्थिती आहे, लाईटचा परिणाम आहे, त्यामुळं आजचा क्लास मी थोडक्यात संपवतोय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एजे टेलर मराठी क्लासमध्ये तुम्ही असेच सोबत राहा आणि तुमची सोबत म्हणजे एजे टेलर क्लासचा आपला पुढचा प्रवास आनंद होईल. आणि हो, आता पुन्हा एकदा बोलतोय, उद्यापासून तुम्ही नक्की माझ्यासोबत राहा, कारण उद्यापासून आपण बरंच काही शिकायला सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी.